17. Geometrical construction. Drawing a perpendicular to a line from a point outside a line. By folding up the paper using a set square, using compass and ruler. म्हणजे काय तर रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला लंब काढणे. एक, कागदाला घड्या घालून. दुसरं, गुण्याचा उपयोग करून. आणि तिसरं, कंपास व पट्टी यांचा उपयोग करून आपल्याला काय काढायचंय तर रेषेबाहेरील बिंदूतून रेषेवर लंब काढायचा आहे. ड्रॉइंग अ परपेंडिक्युलर टू अ लाईन फ्रॉम अ पॉइंट आउटसाइड अ लाईन. बाय फोल्डिंग द पेपर, कागदाला घडी घालून. आता हा कागद आहे, ह्या कागदावर एक रेष काढलेली आहे. पट्टीच्या साह्याने एक रेष काढली आहे आणि नाव दिले MN. कागदावरच्या बाहेरच्या बाजूला एक बिंदू आहे, त्याचं नाव आहे P, पॉइंट P. आता आपण काय करणार आहे, ह्या कागदाला असं फोल्ड केलं ह्या रेषेवरून आणि नंतर आपण हा जो बिंदू आहे त्याच्यावर वरून असं सरळ फोल्ड केलं. त्यामुळे काय झालेलं आहे, कागद उघडून बघायचं आहे तर आपल्याला ह्या P पासून अशी एक सरळ रेषा दिसते की जी MN च्या वर पडलेली, MN रेषेवर आहे आणि ती इकडं पण आहे. तर आपण आता काय करणार आहे, असं जॉईन करणार आहे P आणि ही रेषा आणि खाली पण रेषा. म्हणजे जी रेषा येईल ती काय आहे, लंब आहे ह्या रेषेवर. आणि मग आपण असे इथले कोण मोजणार आहेत. ते प्रत्येक कोण किती अंशाचे पाहिजेत, ते 90 अंशाचे पाहिजेत. तरच आपण काय म्हणणार की ही रेषा ह्या रेषेवर लंब आहे. तर आपण आता आधी ही रेषा काढू. आता आपण पट्टीचा उपयोग करून P रेषेवरून एक P ह्या बिंदूतून जाणारी एक रेषा काढली. जिथं कागदाला घडी पडली तिथं अशी पूर्ण आपण रेषा काढली. आणि इथं जिथं हा पॉइंट आहे MN वर रेषेवरचा Q, त्याला आपण नाव काय दिलंय Q. तर ही रेषा जी आहे PQ ही रेषा आहे, ही काय आहे, परपेंडिक्युलर टू लाईन MN. लाईन PQ इज अ परपेंडिक्युलर टू लाईन MN. हा काय पेपरचा तुकडा आहे आणि ह्याच्यावर आपण एक अशी रेषा काढली MN आणि रेषेच्या बाहेर एक बिंदू घेतला P. आता ह्या P बिंदूतून आपल्याला ह्या रेषेवर लंब काढायचा आहे. कशाच्या द्वारे, फोल्डिंग, घडी घालून, कागदाची घडी घालून. मग आपण काय केलं, आधी ह्या MN रेषेवरून अशी घडी घातली आणि त्याच्यानंतर P जिथून आहे तिथून अशी घडी घातली. त्यामुळे काय झालं की आपल्याला एक अशी घडी दिसली पडलेली. मग आपण काय केली, ही घडी आणि असं पूर्ण जॉईन केलं आणि नाव काय दिलं आपण, ह्याला इथं Q नाव दिलं. म्हणजे ह्याच्यावरून आपण काय लिहू शकतो, PQ, लाईन PQ परपेंडिक्युलर टू लाईन MN असं आपण लिहू शकतो. हे कशाचं सिम्बॉल आहे, कशाचं चिन्ह आहे तर परपेंडिक्युलर, लंब. रेषा PQ लंब आहे रेषा MN वर. Now drawing a perpendicular to a line from a point outside a line using set square. Set square चा उपयोग करून आपण लंब काढणार आहोत. फर्स्ट वी ड्रॉ लाईन. हे आपण लाईन काढली. हिला नाव देऊ आपण XY. X आणि Y. आणि एक बिंदू घेऊ रेषेच्या बाहेर. टेक वन पॉइंट P. टेक पॉइंट P एनीवेअर आउटसाइड लाईन XY. आता हे सेट स्क्वेअर आहे, ह्याच्यातला कोणता एक घ्यायचा, आपण हा घेऊ. ह्याला काय म्हणतात, गुण्या.
तर आता गुण्या घेऊन आपण काय करणार आहे, प्लेस वन आर्म ऑफ राईट अँगल ऑफ सेट स्क्वेअर अलॉंग द लाईन XY. ह्या सेट स्क्वेअरचे राईट अँगल हा आहे, हा आपण कुठे इथं असा ठेवणार आहे आणि नंतर काय करायचं, तो असा थोडा थोडा पुढे न्यायचा कुठपर्यंत, जिथं पॉइंट P आहे तिथपर्यंत. आता आपण असा नेला आणि आता अशी एक सरळ रेषा काढायची. Slide the set square along the line in such a way that the other arm of its right angle touches point P. Draw a line along this side passing through point P. Name the line PS. ही आपण अशी इथं ह्या बाजूला पण अशी वाढून घेऊ. इथं काय दिलं नाव, आपण S नाव दिलं. The line PS is perpendicular to line XY. Line PS perpendicular to line XY. And measure all angles. आपण अँगल जर मोजले तर प्रत्येक अँगल हा कितीचा येतो, 90 अंशाचा येतो. एव्हरी अँगल इज इक्वल टू 90 डिग्री. Therefore these two lines are perpendicular to each other. We draw perpendicular PS on line XY where point P is outside line. हा P पॉइंट कुठे रेषेच्या बाहेरच्या बाजूला होता, त्याच्यावरून आपण ह्या रेषेवर लंब टाकलेला आहे. Drawing a perpendicular to a line from a point outside a line by using compass and रुलर. आता आपण कंपास आणि रुलरचा वापर करून परपेंडिक्युलर काढणार आहे. ही काय आहे, रुलर आहे आणि हा कंपास आहे. फर्स्ट वी ड्रॉ लाईन अँड टेक एनी पॉइंट K आउटसाइड द लाईन. ड्रॉ लाईन MN. आता ही आपण ड्रॉ केली, रेषा आपण काढली. हिला काय नाव द्यायचंय, MN. आणि पॉइंट घेतला K इथं. तर ह्या K वरून आपल्याला ह्या रेषेवर लंब काढायचा आहे आणि कंपासचा उपयोग करायचा आहे बाय युजिंग कंपास अँड रुलर. प्लेसिंग अ कंपास पॉइंट ॲट अ पॉइंट K and using any convenient distance, draw arcs to cut the line MN at a points A and B. कंपासमध्ये अंतर घ्यायचे आणि K ह्या बिंदूवर कंपासाचं टोक ठेवून आपल्याला आर्क काढायचे. तर हे कंपासाचं टोक आपण असं हे टोक इथे ठेवू आपण. आता हे सटकते पण आपण तसंच काढणार आहे. इथे एक आर्क काढला आणि इथे एक आर्क काढला. हे दोन आर्क काढलेले आहेत. ह्याला नाव द्यायचंय A and B. A आणि B हे पॉइंट जे आहेत, इंटरसेक्शन पॉइंट. आर्क आणि ह्या लाईनचे जे इंटरसेक्शन आहेत त्याच्यावर आपण काय नाव दिले, त्या पॉइंटला A आणि B. आता परत कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचे. आता डिस्टन्स किती घ्यायचे, तर AB च्या अर्ध्यापेक्षा जास्त घ्यायचे. AB च्या अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे एवढं. आणि आता ह्या बाजूला आपल्याला आर्क काढायचे. हा इकडून एक आर्क काढला आणि एक इकडून एक आर्क काढला. आता हा जो पॉइंट आहे इंटरसेक्शनचा, दोन आर्क जिथं इंटरसेक्ट होतात तो पॉइंट आणि K पॉइंट ह्याच्यामधून आपल्याला रेषा काढायची. ह्याला नाव दिलंय T.
त्या रेषा अशी काढायची. तर रुलर वापरायची, स्केल, आणि आपल्याला एक अशी रेषा काढायची. के आणि टी. This line KT is is perpendicular to line MN. मग आपण असं लिहू शकतो इथं, लाईन KT is perpendicular to line MN. आता हा लंब काढण्यासाठी आपण कशाचा उपयोग केला? कंपासचा आणि रुलरचा. आता कोण मोजायचे, तर प्रत्येक कोण किती अंशाचा पाहिजे? 90 अंशाचा. तरच दोन रेषा परपेंडिक्युलर असतात. कोन मापकाने प्रोट्रॅक्टरने कोन मोजायचे. ठीक आहे, प्रोट्रॅक्टर कोन मापक आणि हा कोन मोजायचा, असा 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 आणि असा. हा प्रत्येक कोन हा 90 अंशाचा असतो. तेव्हाच आपण असं म्हणू शकतो की ही रेषा ह्याला लंब आहे, किंवा these two lines are perpendicular to each other.